पगला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू टाकलाय गोलंदाजाने. लोअर फुलटॉस बॉल, पहिला षटक येथे चालू आहे. गोलंदाजी करतोय तो रिया 11 कर्जत संघाकडून नीतू माळी. शिवशक्ती कडाऊचा हा खेळाडू. संजय पोतनीस साहेब आमदार सुप्रीमो चषकाचे आयोजक यांनी देखील नीतू माळीचा सन्मान केला होता. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर या स्पर्धेमध्ये 6 बॉल 1 धाव करू दिली नव्हती ती नीतू माळीने. आणि खेक वेगवान चेंडू, क्या बात है. थोड्या आता सावल्या पसरायला सुरुवात झाली. चहू बाजूने क्रीडांगणाच्या लक्ष्मी मैदान वरईचं हे क्रीडांगण. आता वाजलेले 6:15च्या आसपास आपण आहोत. 6:45 नंतर माडी सर इथलं चित्र काही वेगळंच असेल. त्याची तयारी उजव्या बाजूला सर्व मंडळी करत असताना बॅटिंग करणारी टीम गुरु 11 शेलू. लोअर फुलटॉस बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू. 2 धावा धाव फलकावरती आहेत. अजय भस्मा जो माथेरानचा खेळाडू आहे आणि त्याच्या साथीला आहे तो प्रयाग वारेचा खेळाडू. वारे म्हणजे इकडनं एकदम जवळच. कळम वारे. 2 धावा धाव फलकावर. कर्जत प्रीमियर लीग सीझन 9 9वं पर्व आहे. कौशल गुरवने पहिल्याच मॅच मध्ये 50 मारले. काय वेग आहे पहा नीतू माळीचा. एकदम चार्जअप वाटतंय. जे निवड केले राजेश मोडक यांनी तिथे सार्थ ठरत असताना भन्नाट गोलंदाजी पहिल्या षटकात नीतू माळीकडून. फिल्डिंग पोझिशन मध्ये काही फेरबदल करत असताना सायंकाळचं सत्र. अमोल मोडक सातत्यानं फेरबदल करतोय फिल्डिंग पोझिशन मध्ये. अजय भस्मा जो साखर एंडला आहे. ऑन साइडला वळवलाय बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हा सुधीर पवार. काय विकेट किपिंग. 40 नंतर 2 बाईक पटकावल्या सुधीर पवारने, जो अमराईचा खेळाडू आहे. सुधीर पवार कर्जत तालुक्याचं नाव त्याने उंचावलं. नुकताच रायगड जिल्ह्याची 40+ जी प्रीमियर लीगची स्पर्धा झाली रसायनीमध्ये, त्या रसायनीमध्ये त्याने 2री बाईक पटकावली. असा हा सुधीर पवार जबरदस्त खेळाडू. त्याने विकेट किपिंग सध्या पार पाडतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त धावा झाल्यात त्या 3 बिनबाद 3. लक्षात असू द्या की जास्त वेळ घेऊ नका. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात. थोड्याच वेळात आपण इथे एक मोठा जल्लोष म्हणण्यापेक्षा बाडी सर मी म्हणेल की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला थोडा विसर पडलाय. आणि असं म्हणतात की जो देश हुतात्म्यांना क्रांतीवीरांना विसरतो त्याचा भविष्यकाळ धोक्यात असतो. तर त्या स्वातंत्र्याची, त्या बलिदानाची आठवण करून देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने ते कर्तव्य पार पडत असताना आमचे आयोजक मंडळी अर्थातच प्रशांतदादा जांजे, नितीनजी जांजे, प्रसाद शेठ थोरवे आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही KPLची स्पर्धा संपन्न होत आहे. जास्त वेळ घेऊ नका. इंटरव्हल ठेवू नका 2 ओव्हरमध्ये. यस, जो फॉर्मॅट आहे तो प्रत्येकाला ठाऊक आहे की पहिल्या मॅचचा विजेता संघ या मॅचमधील विजेता संघाच्या विरोधात 3री मॅच खेळेल. जो जिंकेल तो डिरेक्टली क्वालिफाय सुपर 12 साठी. आणि मग लुजर मॅच होईल. आणि विनर वर्सेस विनरच्या मॅचमधील हरलेला संघ लास्ट मॅचमध्ये लुजर विरोधातल्या विनर्सच्या समवेत खेळेल. कॅप्टन आला, की प्लेयर ऑफ वावळोली अमोल मोडक. गेल्या वर्षीचा चॅम्पियन प्लेयर. गेल्या वर्षी
रुपेशजी बोईर आणि आकाशजी घरत यांनी पुरस्कृत केलेला AR ब्रदर्स टीमचा कॅप्टन होता अमोल मोडक आणि तमनाच्या क्रीडा नगरीमध्ये चॅम्पियन पद पटकावलं होतं त्याने. तोच अमोल रिया 11 साठी. लॉंग ऑफ लास्ट रो क्षेत्ररक्षक आहे. हातातून चेंडू निसटला. मिस्टेक बॉल सीमारेषा पार. पहिला चौकार गुरु 11 शेलू संघासाठी. चार धावा. कलात्मक फटका मिड विकेटच्या दिशेला. आता चांगली फिल्डिंग. अजय बसमा कॉलिंग. चांगली आहे. प्रयाग तिथे पोहोचलाय. 2 धावा. वेगवान हा फटका होता ऑन साइडला. ज्या पद्धतीने मारला अजय बसमाने. बॅट पाक अशी तिरपी फिरवली. खोलात टाकलेला बॉल अमोल मोडकचा. पहिल्या ओव्हरमध्ये 3 होत्या. त्यानंतर चौकाराला 7 झाल्या. दुहेरी धाव घेतल्या. आता 9 धावा झाल्या. 6 ओव्हरची मॅच. दुसरं षटक चालू आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये KPL. आणखी एक वेगवान स्ट्रोक. फिल्डरची पोझिशन चेंज केले. वाडीस लॉंगॉनच्या दिशेने हा स्ट्रोक होता. अजय बसमाचा धावा झाल्या त्या आतापर्यंत बिनबाद 10. गुरु 11 शेलू गुरुदादा मसने यांचा हा संघ. दरवर्षी दादांचा संघ स्पर्धेत खेळतो. त्यांचंही सहकार्य खूप मोलाचं लाभतं KPLला. दुसऱ्या बाजूला रिया 11 कर्जत अर्थातच राजेदादा मोडक जे KPLच्या पहिल्या पर्वापासून या पर्वापर्यंत महत्त्वाचं योगदान देत आहेत. असोसिएशन मेंबर म्हणून देखील. क्या बात आहे. कौशल गुरव म्हटला होता ही पाटा खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवरती बॅटवरती चेंडू येतोय परंतु अमोल मोडक आणि या अगोदरचा गोलंदाज नीतू माळीने तसं करू दिलेलं नाहीये. नवीन खेळपट्टी असताना चान्सेस असतात बॉल स्किट होण्याचे आणि ते बॉल स्किट कसे करावेत. स्किट होतात आपोआप आणि त्याचा बरोबर फायदा उचललाय तो अमोल मोडकने. प्रयाग बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. चेंडू फेक होते. हातातून चेंडू निसटला ना तर डायरेक्ट चौकार जाऊ शकतो. सिंगल आले. या सिंगलने 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गुरु 11 शेलू संघाची धाव संख्या बिनबाद 11 धावा धाव फलकावर. छान असं सायंकाळचं वातावरण. जे वीर जवान ज्योती त्याची प्रतिकृती आपण साकारली होती. त्याचबरोबरीने गेल्या वर्षी जसं मॅडी सरांनी आठवण करून दिली, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांची परंपरा आणखी दृढ व्हावी, अर्थातच संतांचा वारसा, अध्यात्माचा वारसा पुढे चालू राहावा यासाठी गेल्या वर्षी मात्र थेट दिंडी आली होती या क्रीडांगणावरती. आणि यंदाच्या वर्षी आणखी एक मोठं सरप्राईज. त्याची चुणूक जोडीशी लागली असेल प्रत्येकाला. व्यर्थ न हो बलिदान हे नाव ऐकल्यानंतर. 2 ओव्हर धावा झाल्या 11. जास्त वेळ घेऊ नका अमोल मोडक. 2 ओव्हरच्या गॅपमध्ये नीतू माळी आलाय पुन्हा एकदा तिसऱ्या षटकात. सुधीर पवार हा असा खेळाडू आहे जो टीमला एकटा चार्जअप करतो, जो टीमला कंट्रोल करतो, कोणाचे खांदे खाली येऊ देत नाही. म्हणूनच त्याची निवड मागील 3 वर्षांपासून राजेदादा त्याच्या टीममध्ये करतायत. प्रयाग ऑन स्ट्राइक. फुलटॉस बॉल. गॅपमध्ये हा फटका आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. प्रयागच्या बॅटमधून हा गुरु 11 शेलू संघासाठी चौकार. सन्माननीय प्रसादजी थोरवे साहेब या स्पर्धेचे देखील आयोजक आहेत. कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष साहेब, त्यांची संपूर्णपणे टीम, उपाध्यक्ष देखील आहेत. अभिषेक गायकर, अभि देवघरे. आणखी एक वेगवान चेंडू नीतू माळीचा.
क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. पेस जनरेट करत असताना नीतू माळी जो कडावचा आहे, ज्याच्या नावावरती कारनामा आहे, 6 बॉलमध्ये 1 धाव त्याने करू दिली नव्हती, ते मोठ्या संघाच्या विरोधात, असा हा नीतू माळी. समोर प्रयाग, वारेचा प्रयाग अद्यापही शोधात आहे बाउंड्रीच्या चौकारांच्या. गती कमी केली आता नीतू माळीने. पा किती व्हेरिएशन दाखवत असताना आपल्या या गोलंदाजीमध्ये. पहिला सामना जिंकलाय, साईश 11 चांदईला पराभूत केलं ते 40-40 वॉरियर्स संघाने. केपीएलच्या सीझन 9च्या पहिल्याच मॅचमध्ये कौशल गुरवने अर्धशतक लगावलंय. आता लोकांना असं वाटायला लागलंय की यंदाचा जो इरादा करून आलाय 40-40 वॉरियर्स, खास करून कुशल गुरव, की यंदाची चॅम्पियनशिप आम्हीच पटकावणार. पुढे आला बॅटर, बॅटची कडा घेतले, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल सीमारेषा पार गेलाय, चौकार. एकोणीस धावा धावफलकावर बॅटिंग करत असताना गुरु 11 शेलू संघाच्या आता असं वाटतंय की सूर्य आपल्यापासून दूर गेलाय, सूर्यास्त होत असताना. फसला इथे फलंदाज. पहिली विकेट नीतू माळीच्या खात्यामध्ये. पहिला फलंदाज बाद झालाय तो प्रयाग. आता नवीन फलंदाज धनंजय मुकणे. धनंजय मुकणे मैदानात दाखल झालाय. धावसंख्या ती अवघी 19. मागच्या मॅचमध्ये 80, 83, 84चं टार्गेट होतं. नवजवान भारत, अभिनव भारत, आझाद हिंद सेना, 4 पवेलियन आहेत प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढेल. केपीएलच्या या 9व्या पर्वाला सुरुवात झाली. धनंजय मुकणेचे पहिल्याच बॉलवरती बॉल सीमारेषा पार पाठवलाय, षटकार. प्लेयर पाणी घेऊन जा आतमध्ये त्वरित. चेंडूची पूर्तता. यस, चेंडू पाठवा आणि पाणी घेऊन जा आतमध्ये. थोडा ड्रिंक्स ब्रेक घेऊया, डीजे मास्टरला देऊ एक संधी.
षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 25. धनंजय मुकणेने पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं. शेलूचा विस्फोटक फलंदाज आहे, त्याची निवड केली गुरुदादांनी आपल्या टीममध्ये. खरं तर या टीमचे मॅनेजर आहेत संदीप गायकवाड, जे उत्तम समालोचक देखील आहेत. 3 ओव्हर 25 धावा झाल्यात, 1 विकेट. रिया 11 कर्जतने आतापर्यंत तरी बांधून ठेवलं, कारण 2 षटकं पॉवर प्लेची होती. अमोल मोडक पुन्हा गोलंदाजीसाठी 4थ्या षटकात. वेगवान चेंडू, विकेट कीपर थोडा मिस झाला, परंतु बॅकअप आहे मागे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची होते ते सांगता. जय हनुमान क्रिकेट संघ वरई, झांजे ब्रदर्स, कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा KPL सीझन 9 चॉप करण्याचा प्रयत्न होता. भन्नाट गोलंदाजी चालू आहे ते अमोल मोडक कडून. नीतू माळी, अमोल मोडक, टाळ्यांचा आवाज होतोय अभिनव भारत स्टँड मधून. पाठीराखे मैदानावरती उपस्थित झालेत. अमोल मोडकने नक्कीच उल्लेख केला टॉसच्या वेळी की पहिलं पर्व माझ्याच गावात झालं होतं, वावळोलीमध्ये संपन्न झाली होती पहिल्या पर्वाची स्पर्धा, आणि अमोल भोईर तेव्हा चॅम्पियन होता. संजय दादा तांबोली यांचा संघ आयुष 11. लॉंग ऑन लास्ट स्ट्रोक आहे, बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. एकोणतीस धावा, 29. आक्रमण करणं गरजेचं आहे अजय भस्माला. वेगवान चेंडूचा सातत्याने इथे मारा चालू आहे अमोल मोडक कडून. सुरुवातीलाच म्हटलं की की प्लेयर आहे गावचा, आणि आता आपल्या गावच्याच टीमसाठी रिया 11 कर्जत वावळोली. राजेशदादा मोडक यांनी पुरस्कृत केलेला संघ, दुसऱ्या बाजूला गुरुदादा मसने. रिया 11 नावाने सांभारली संघ बऱ्याचदा खेळलाय खूप वेळा कर्जतमध्ये. अगदी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. फक्त एकच धाव, आणि एकेरी धाव संख्येने स्कोर झालाय तो मात्र 30. मला असं वाटतं आता यंदाच्या वर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील संघ खेळतोय कर्जतचा, त्यामध्ये देखील राजेशदादांचं योगदान आहे. अध्यक्ष साहेब अद्यापही पविलियन मध्येच आहेत, आनंद घेतात क्रीडा स्पर्धेचा. अभिषेकजी गायकर, अभि देवघरे, करडी नजर. आवाज जोरात आला होता कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. इथे फलंदाज बाद झालाय, धनंजय मुकडे बाद झालाय. संघाची धावसंख्या 30.
तुषार कालेकर बिरदोले याच गावापासून अगदी थोड्याच अंतरावरती असलेलं गाव, 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती बिरदोलेचा तुषार कालेकर. जास्त वेळ घेऊ नका, मॅच लगेचच चालू करा. कर्जतच्या क्रिकेटबद्दल आपण चर्चा करत होतो. इंडी डेकोरेटर्स कॉमेंट्री बॉक्सच्या जो डाव्या बाजूला जो विद्युत मनोरा आहे तो बंद आहे, कृपया करून तो चालू करावा. पाचव्या षटकात तुषार कालेकर समोर अजय बसमा. पुढ्यात टाकला चेंडू. क्या बात है. क्षेत्ररक्षक नीतू माळी. फक्त आता निर्णय काय ते तिसरे पंच इथे तपासतील, परंतु नीतू माळीचे जबरदस्त प्रयत्न, यंग टॅलेंट कामी येत असताना पाहूया आता तिसरे पंच तपासतील की निर्णय काय, षटकार की मात्र चेंडू अडवलाय. परंतु प्रयत्नांना दाद द्यायला हवी. अजय बसमाचा हा फटका होता, काऊ कॉर्नरच्या दिशेने खेचलेला हा फटका. पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. सन्माननीय तालुका संघटक शिवरामजी बदे साहेब यांचं इथे आगमन होत आहे. साहेबांना विनंती की आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबरीने एक उत्तम निवेदक आणि सन्माननीय संतोष दादा भोईर यांचं देखील इथे आगमन होत आहे. आपलंही सहर्ष आणि सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आदरणीय शिवरामजी बदे साहेब, मनपूर्वक स्वागत. जितेंद्रजी गवळी साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. आपलंही सहर्ष स्वागत. सेफ केलाय नीतू माळीने. फिल्डिंगचा एक सर्वोत्तम दर्जा दाखवला आणि आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या त्या 5. अशा फिल्डिंगसाठी गुरुदादा जरी टीमचे मालक असले तरी कौतुक करतील, कारण गुरुदादांचा स्वभाव हा प्रत्येकाला ठाऊक आहे. जो चांगला खेळतो त्याच्यासाठी त्यांनी नेहमी टाळ्या वाजवल्यात, मग भले तो त्यांच्या संघातला असेल किंवा नसेल याचा कधीच त्याने विचार केला नाही. या वयात ते खेळतायत हेच मोठं आहे. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाही. चेंडू पुन्हा नीतू माळीच्या दिशेने चालला. पास सहज असं वाटते बागेत फिरतोय, सहज बॉल पर्यंत पोहोचतोय. कॉन्फिडन्स एकदम उंचावलाय त्याचा. सिंगलने स्कोर झालाय. 32 ISPL ला असलेला त्याचा अनुभव, त्यामुळे आता या गोष्टींचं त्याला जास्त काही वाव वाटत नसेल. तालुक्याचा अभिमान येतो आमच्या, जो ISPL मध्ये खेळला. आता बरोबर बॅटवरती आलाय चेंडू. नीतू माळी काहीच करू शकत नाही. बॉल सीमारेषा पार. षटकार. एक साहिल लोंगले आणि त्याचबरोबरीने यंदाच्या वर्षी ISPL सीझन 3चं प्रतिनिधित्व केलं ते कडावच्या नीतू माळीने आणि त्याचाच उत्तम फिल्डिंगचा नजराना आपण पाहिला. अजय बसमा माथेरानचा प्लेयर आहे. एक हाती किल्ला लढवतोय गुरु 11 या संघासाठी. पुन्हा फुल टॉस. चूक करतोय गोलंदाज तुषार कालेकर. बॉलला फेकून दिला अक्षरशः सीमारेषा पार. षटकार. अजय बसमा बेस्ट फिल्डरचा त्याने किताब जिंकला होता. हार्ड हिटर बॅटर आहे. सलग 2 षटकार त्याने मारले. तिसरा मारला तर आमचे मुरबाडचे पाहुणे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. बॅटची कडा घेतले, विकेट घेतले शेवटी तुषार कालेकरने. फलंदाज बाद अजय बसमा.
अजय बसमाने सलग 2 षटकार मारले, त्यासाठी आमचे मुरबाडचे पाहुणे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. मंगेश कोळी सरपंच साहेब, मंगेश कुर्ले मसा या अध्यक्ष साहेब आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबरीने साबुद्दीन एक चांगला क्रिकेटर आहे, असोसिएशनचं नेहमी काम करत असतो. खंडू लोभी आला आता बीडचा फलंदाज. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या 44. एक चेंडू बाकी आहे, माफी असावी, शेवटचा चेंडू बाकी आहे तुषार कालेकरचा. ही सर्व ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतची मंडळी, अनिल माळी, देवा भोईर यांची आम्ही वाट पाहतोय. कदाचित 8 नंतर ते येतील. अभिषेक देवघरे उपाध्यक्ष, अध्यक्ष अभिषेकजी गायकर, राजेशजी मोडक, प्रशांत दादाही मेंबर आहे, सूरज घोडविंदे. हे एक नाव नेहमी लपून राहतं. खंडू लोभी मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. बॉल समोर मारलाय त्याने लॉंगॉनला. फक्त एकच धाव मिळेल. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 9ची सरासरी आली गुरु 11 शेलू संघासाठी आणि धावा झाल्यात त्या 45. जी चर्चा अनिल माळी तुम्ही करत होता त्याची आठवण मला देखील आहे. गुरु 11 संघ खेळत होता आणि तो सामना फसला होता. 3 ओव्हरमध्ये धावा अजिबात आल्या नव्हत्या. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये गुरुदादा आले आणि त्या धावा त्यांनी केल्या. आणि त्यानंतर मला असं वाटतंय देवलीचा गोलंदाज भूषण मोरगे आय थिंक त्यांनी ती मॅच काढली होती. त्या आठवणी आहेत याच क्रीडांगणावरच्या. चॅम्पियन ठरला होता ग्रॅपल स्ट्रायकर्स, ज्याने बाईक पटकावली होती, बाईक, सागर सावंत याच क्रीडानगरीमध्ये. अनेक आठवणी आहेत, अनेक आठवणी. जेव्हा पहिलं पर्व झालं तेव्हा स्टेज इथे नव्हता, स्टेज तिकडे होता, तिकडे, हा तिकडे स्टेज होता पहिल्या पर्वात. KPLचं नाही, नितीन दादांचं वाढदिवसाचं जे होतं ना ते समोर तिकडे होता. चांदेई टीम तेव्हा चॅम्पियन झाली होती. नितेश भोईरने बाईक पटकावली होती. त्यानंतर जेव्हा 4थ्या पर्वाचं आयोजन करण्यात आलं तेव्हा वीर जवान यांची ज्योती, त्याची प्रतिकृती आपण साकारली होती, दिल्लीची प्रतिकृती. ते एक दिमागदार आयोजन. गेल्या वर्षी महाराष्ट्राचा वारसा, परंपरेचा, अर्थातच संतांची भूमी आहे महाराष्ट्र, आणि तोही एक वेगळा जल्लोष सर्वांनी अनुभवला होता. बॉलिंगसाठी आलाय तो मात्र सुधीर पवार. स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल चाललाय. खंडू लोबीच्या बॅटमधून आज चौकार. धावसंख्या झाली ती 49. बरोबरीने आदरणीय संतोषजी भोईर, जितेंद्रजी गवळी सगळेजण वाट पाहत आहेत की 6:45 कधी वाजतील. 7, 7:15 एक वेगळा अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल. सुधीर पवार शेवटच्या षटकात. अपील जोरदार पंचांकडे. इम्पॅक्ट पाहतायत. नॉन स्ट्रायकर एंडला डायरेक्ट हेड झाला, फलंदाज बाद. किशोर बाद होईल. दुसऱ्या चेंडूवरती रनआउटचा शिकार तो ठरलाय. ज्याने 2 बाईक त्याच्या नावावरती आहेत. नुकताच जी रायगडची 40+ एजची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये रसायनीला स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये त्याने बाईक पटकावले. समोर खंडू लोभी, बीडचा एक ताकदवान फलंदाज. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. प्रकाश पारधी आला नवीन फलंदाज. सहज धावा 2 मिळतील त्या खंडू लोभीला. प्रकाश पारधी तिसरीचा प्रयत्न करतोय आणि दुहेरी धाव संख्येने धाव फलक झालाय त्यात 51. मोहन पारधीचा भाऊ या प्रकाश पारधी, दोन्ही चांगले खेळाडू. 51 धावा धाव फलकावर. बॉल वळवला, गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षक आहे, हातातून चेंडू निसटला, फेक होते, खंडू पोहोचेल का?
परंतु विकेट किपरने मिस्टेक केली. सुधीर पवार त्याला ठाऊक आहे लेफ्टी बॅटरला माझ्या विरोधात आणाल तर तो मला फटका मारू शकतो. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, सिंगलने डबलने स्कोर 53 धावा. काही चेंडू शिल्लक, 6 ओव्हरची मॅच, सेकंड मॅच चालू आहे. बाटची आतमधली कडा घेऊन बॉल मागे चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग. शॉट तडम्यानला क्षेत्ररक्षक होता तुषार कालेकर. एकच धाव. आता स्ट्रायकर एंडला असेल तो प्रकाश पारधी आणि शेवटचा चेंडू आय थिंक बाकी असावा. फिल्डिंग मध्ये फेरबदल करत असताना, कारण आता समोर रायटी बॅटर आलाय. मोहन पारधी जेवढी आक्रमक फलंदाजी करतो त्याच्याच तोडीस तोड त्याचा बंधुराजही तेवढीच चांगली फलंदाजी करतो. लास्ट बॉल. या मॅच नंतरचं या क्रीडांगणावरचं वातावरण काही वेगळंच असेल. लास्ट बॉल या इनिंग मधला. सुधीर पवार प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षण व्यवस्थित सजवण्यासाठी. शेवटचा चेंडू. नॉट स्ट्रायकर एंडला फलंदाज आऊट झालाय. सो शेवटचा चेंडू निर्धाव. 6 षटकांचा पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. बॅटिंग करत असताना गुरु 11 सेलू संघाची धावसंख्या 54 आणि 55 धावांचा पाठलाग करायचे विजयासाठी 6 ओव्हरमध्ये रिया 11 कर्जत संघाला. 6 ओव्हर 55 धावांचं टार्गेट. डीजे ही गेल्या वर्षीची संकल्पना आपल्या समोर डोळ्यासमोर आली. माडी सर आणि बदे साहेब जे बसलेत ते वारकरी संप्रदायाचे देखील आहेत. आणि गेल्या वर्षी दिंडी झाली होती, डायरेक्ट दिंडी क्रिकेटच्या या मैदानात. म्हणजे कोणाला असं वाटणार देखील नाही. एक वर्ष दादाच्या वाढदिवसानिमित्ताने ती टुर्नामेंट मला अजूनही लक्षात आहे. आकाश तारेकर आत्ताही विचारतो ते मॅच होतात का आता. बोललो होतात, परंतु फॉर्मॅट चेंज झालेत जरा. समरी ठेव एक तालुका आप, आम्ही येऊन जाऊ. परंतु आपल्याकडे होणाऱ्या सर्व गोष्टी, त्यामुळे त्या फॉर्मॅटची स्पर्धा कधी कधी शक्य होत नाही. परंतु या वर्षीची संकल्पना दोन्ही खरं तर आयोजकांचे आभारच व्यक्त करेल मॅडी. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या स्वातंत्र्याची जाणीव आपल्याला आहे की नाही ती जाणीव करून देण्यासाठी क्रिकेटच्या माध्यमातून आज जे तुम्हाला काही पाहायला मिळेल त्याने तुम्ही थक्क होऊन जाल. म्हणूनच मी मगासपासून बोंबलून बोंबलून सांगतोय की जर का तुम्ही फ्री असाल, कामाला नसाल, तर ठीक 6:45-7 नंतर या क्रीडांगणावरती तुम्ही या. तुम्हाला या मातीचं स्वातंत्र्य टिकून ठेवायचं असेल, हे स्वातंत्र्य तुम्हाला आवडत असेल, त्याचा तुम्हाला स्वाभिमान असेल, तर तुम्ही नक्की या. कारण मगाशीच मी म्हटलं, ज्या देशाला हुतात्म्यांच्या बलिदानाची जाणीव राहत नाही, आठवण राहत नाही, त्या देशाचं भविष्य हे धोक्यात असतं. आणि त्याच बलिदानाची, त्याच हुतात्म्यांची, त्या क्रांतीवीरांची आठवण करून देण्यासाठी आजचा जो काही कार्यक्रम आहे तो मी सर्वांना सांगेल, कुणी मिस करू नका. कोण गाडीत असेल, कोण गाडी चालवत असेल, कोण चालत असेल, या क्रीडांगणापासून दूर असेल, तर त्यांना विनंती आहे, प्रत्येकाकडे आता मोबाईल आहे. आपले घरातील आजोबा असतील, त्यांच्याकडे मोबाईल नसेल तर त्यांनाही दाखवा. आपल्या घरातली टीव्ही चालू करा. लोकांना आवर्जून सांगा की आजचा जो काही कार्यक्रम आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी आपलं बलिदान दिलं, त्या बलिदानाला जागण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. त्याला आपण थोड्याच वेळात सुरुवात करू, परंतु त्या अगोदर या दुसऱ्या सामन्याच्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील माडी सर.
ग्रामीण टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत अध्यक्ष साहेब अभिषेकजी गायकर मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. अभि देवघरे मैदानात फेरफटका मारत असताना देवा भोईर राजेश मोडक यांचा संघ खेळतो. अनिल माळी स्वतः कॉमेंट्री बॉक्समध्ये, दशरथजी देशमुख, अक्षय चंचे, मंगेशजी वैखरे. धन्यवाद समीरजी सोमणे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. कर्जत प्रीमियर लीग 2026 चे पर्व तुम्ही पाहतात आणि या 9व्या पर्वातील हा दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला रिया 11 आणि दुसऱ्या बाजूला संघ खेळतो गुरु 11. सुरुवातीला पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर 55 धावा या ठिकाणी बनवण्यात आल्या आणि 54 धाबा बनवण्यात आल्या आणि 55 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये आहे. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुधीर आणि अमोल आणि आघाडीचा गोलंदाज गुरु 11 शेलू टीमच्या वतीनं धनंजय. मॅचला होईल सुरुवात. 6 ओव्हरची मॅच. सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू आणि आता हा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. कर्जत प्रीमियर लीग जय हनुमान क्रिकेट संघ वरई झांजे ब्रदर्स आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा आणि पाहता क्षणीच प्रेमात पडावं इतकं सुंदर एक क्रीडांगण आहे आणि त्यावरती चालू असलेला हा क्रिकेटचा एक अभूतपूर्व सोहळा. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतो. धनंजय आणि पंचांकडे स्ट्रॉंग अपील. OUT खात्रीशीर प्लम पकडलाय या ठिकाणी फलंदाजाला, परंतु पंच थोडीशी शहानिशा करतात. पुन्हा पठाण सर आणि उमेशजी केणे सरांना तुम्ही पाहताय. JP पॅनलच्या माध्यमातून 2 ऑफिशियल पंच सध्या मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहेत. पहिल्याच बॉलवरती स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. स्ट्राईक एंडला अमोल, नॉन स्ट्राईक एंडला सुधीर आणि एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये खेळलं काय. पंच सांगतात की बॅट कट. स्ट्रॉंग अपील तर करण्यात आली गुरु 11 शेलू टीमच्या वतीनं, परंतु तर नक्कीच आपण पाहिलं तर जो निर्णय या ठिकाणी खरं तर ॲक्सेप्ट केलेला आहे बॅटर आणि सर्व आमचे जे मात्र क्षेत्ररक्षक आहेत गुरु 11 आणि पंचांनी देखील या ठिकाणी लगेचच या ठिकाणी माफी देखील मागितलेली आहे. गोलंदाज आपण पाहतो धनंजय. खेळाडूवृत्ती, स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी या सगळ्या काही गोष्टी आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, वाईड स्ट्रॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला अलोंग द कार्पेट. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सध्या 55 धाबांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि या 55 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सज्ज आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर लगेचच दुसऱ्या बॉलवरती देखील स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. सध्या शांत खेळ मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ बॅटची कडा, मागे चालला बॉल. वेस्टर्नच्या पाठीमागे आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत एक चांगली बीब रचना सध्या आपण पाहतोय. पहिलं पाबो प्ले, मॅन्डेटरी पाबो प्ले आणि मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक तैनात आहेत. शॉर्ट स्क्वायर लेग बीब रचना आपण पाहिली तर मिड ऑफ लाईक कबो पॉइंट लाईक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगला देखील एक खेळाडू तैनात आहे, परंतु मिड ऑफला टी प्ले सुंदर सेल आणि पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना रिया 11 संघाला फलंदाज पाच. गौरव दिन कवी श्रेष्ठ विष्णू
वामन शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन त्यांना आपण करू. मराठी भाषा म्हणजे लाभले अमास भाग्य बोलतो मराठी. मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे आपला महाराष्ट्र. पहिला धक्का या ठिकाणी लागलेला आहे. पहिला धक्का अर्थातच अमोलच्या स्वरूपात बॅटिंग करत असताना रिया 11 या संघाला 2 या धावत संख्येवरती आहे. 55चं टार्गेट या मॅचमध्ये. गोलंदाज धनंजय अप्रतिम कामगिरी करतायत. सुरुवातीला आपण पाहिलं तर या ठिकाणी खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने अक्षरशः खोदून काढला. तोपर्यंत धाव मात्र मिळणार नाहीये. न्यू बॅटर सध्या इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला सूरज या ठिकाणी दाखल झालेत. 6 ओव्हरची मॅच सध्या आपण पाहतोय या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. KPL मधून हा दुसरा सामना. लीग फॉर्मॅट मॅचेस अर्थातच यानंतर विनर वर्सेस विनर हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला सामना जिंकला 40-40 वॉरियर्स संघाने आणि आता या मॅचवरती सध्या कोणता संघ अधिराज्य गाजवेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर गोलंदाज धनंजयने कमालीचं षटक हाताळलंय. अगदी आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकलेत विकेट आल्यानंतर आणि 2 धाव संख्येवरती पहिला एक गडी या ठिकाणी बाद करण्यात आलाय. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 1 अशी स्थिती सध्या तरी पाहायला मिळतीये ती रिया 11 संघाची. गोलंदाज धनंजय आपण पाहतोय 2 धावांवरती 1 विकेट्स गमावली आहे. जास्त वेळ टीबीटिंग नको, लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला मॅच कव्हर करायची. लक्षात असू द्या टाइम सेट आहे कारण यानंतर विनर वर्सेस विनर हा देखील सामना आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ आज टेबल टॉप करेल तो संघ आपण पाहतोय सुपर 12 मध्ये दाखल होणार आहे. याची दक्षता घ्या कारण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धाबा 2 1 विकेट्स गमावली आहे. सध्या आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अजय भस्माला आपण पाहतोय ज्याने पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय चांगली धुपाधार बॅटिंग केली आहे. 27 धावा 17 बॉलमध्ये त्याने बनवल्या. तोच अजय भस्मा सध्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आलेले आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर इकोनॉमिकल षटक धनंजयचं पाहायला मिळालं आणि आता अजय भस्माला या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय रिया 11 टीमच्या वतीनं स्ट्रायकर बॅटर सुधीर. पहिलाच बॉल शॉफर झाले होते. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर सिग्नल बाईट बॉल. एक एक्स्ट्रा मिळेल आणि आता संघाची धावत संख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चांगली सुरुवात करावी लागणार आहे. सध्या तरी स्लो बस स्टडी हे समीकरण आपण पाहतोय. संत वाहते इंद्राणी या पद्धतीने सध्या बॅटिंग चालू आहे. रिया 11 55 धावांचं आव्हान या ठिकाणी त्यांना चेस करायचे. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. एक टप्पा घेत सीमा रेषेच्या पलीकडे धावा मिळतील 4. आलेला या इनिंगचा दर्जेदार KPL चौका. थोडस थंडगार वातावरणात आपल्याला या धाबा कमी पाहायला मिळाल्या. आउटफील्ड स्लो असल्या कारणास्तव आपण पाहिले तर सुरुवातीला या ठिकाणी धाबा पाहायला मिळाला नाही पूर्वार्धामध्ये. परंतु 54 धाबा त्या ठिकाणी बनवण्यात आल्या. 55चं टार्गेट आणि त्याच धाबांचा पाठलाग सध्या करायचे आहे तो रिया 11 संघाला. म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करणं
चुकायचं नाहीये. आणि आता तसंच मैदानाच्या आतमध्ये चौकार आल्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळाले. बॉल सरळ जाऊन यष्टरमध्ये बदललाय. अजय भस्माने या ठिकाणी क्लीन बोल्ड केलाय. फलंदाज होईल बाद. 1 more विकेट डाऊन. 3-11 संघाला लागणारा हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. कमबॅक वाखणण्याजोगी होतं आणि आता काय जबरदस्त फुलं लेनचा बॉल आणि सरळ चेंडू यष्टांवरती जाऊन आदळलेला आहे. अगदी आपण पाहतो तिथे जागेवरून हलू देखील दिलं नाही. बॅटर सुधीरला धक्का क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय. रिया 11 संघाला लागलेला आहे. धावसंख्या धावफलकामध्ये फार कमी प्रमाणात आपण पाहतोय. 7 धावा धावफलकामध्ये आहेत. 55चं लक्ष 48 धावा अजूनही बनवाव्या लागणार आहेत या मॅचमध्ये. प्रत्येक संघ विजयाच्या दृष्टिकोनातून मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आणि सध्या आपण पाहतो तशी कामगिरी तुम्हाला तिने फॉर्मॅटमध्ये करावी लागेल. डे फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो पहिला सामना धुवाधार बॅटिंग पाटा विकेट आणि त्यावरती जशी खेळपट्टी तापली होती तशा धावा सुद्धा पाहायला मिळाल्या. परंतु आता सध्या धावांसाठी झगडावं लागतं. ऑन साईडला वड स्ट्रोक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळाडू कक्षाला सलामी देणारा एक जबरदस्त माइटी हिट षटकार. अगदी आपण पाहतोय 2.5 महिन्याच्या प्रदीर्घ कालानंतर ISL मधून हे खेळाडू सगळे रिटर्न झालेले आहेत आणि सध्या ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहतोय स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी खेळत असताना सध्या आता कर्जत प्रीमियर लीग मध्ये नीतू माळीचा दरारा तुम्हाला पाहायला मिळेल. षटकाराला आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय त्याने दिलेला आहे. संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचली आहे 13 वरती. सुरुवात अप्रतिम केली आहे. शेवट कसा असेल या मॅचचा हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. अजय भस्मा पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग स्टिकला बीट करून जाणारा चेंडू आउटसाइड लेग स्टंप. वाईट बॉल अवांतर धाव आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 14 वरती जाऊन पोहोचली आहे. नौजवान भारत अभिनव भारत आझाद हिंद सेना हे स्टँड तुम्ही पाहतायत. खरं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बिस्टामिक स्टोक शॉर्ट स्क्वेअर लेगला ST रक्षक पुढे सरसावलेत आणि स्वतः चेंडूला गॅदर करतो तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. जितकी आक्रमकता आहे तितका संयम देखील प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी दाखवावा लागणार आहे. अगदी आपण पाहतो तिने फॉर्मॅटमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केल्यानंतरच तुम्हाला एक चांगला विजय मिळू शकतो आणि त्याच दृष्टिकोनातून सध्या तरी ही पार्टनरशिप बिल्टअप करावी लागणार आहे. नीतू माळी आणि त्याच्या साथीनं सूरज. आझाद दस्ता हा देखील एक स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या प्रतिम दर्जेदार प्रेक्षकांसाठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळी संकल्पना. प्रशांत दादा झांजे, नितीन दादा झांजे, जय हनुमान क्रिकेट संघ वरई, कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आपण पाहतो आणि वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या संकल्पनेतून हे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी 9व्या पर्वात या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय. षटक क्रमांक 2चा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झाला. अजय भस्मा पहिल्या षटकामध्ये धनंजयने 2 धावा खर्च केला. त्यानंतर या षटकामध्ये अजय भस्माने तब्बल 13 धावा खर्च केला. म्हणजे एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती आहेत.
8व्या पर्वात म्हटलं जातं ना, होय होय रे वार करी पाहे पाहे रे पंढरी. आणि असा एक आनंदमय सोहळा या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज धनंजय आलेत, ज्याने पहिल्या षटक हाताळलं. पॉवर प्लेचा 2 धाबा खर्च केला. तोच गोलंदाज कंजूस गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि सध्या तरी त्याच्यामध्ये जबाबदारी देण्यात आली आहे. संघाच्या वतीनं तिसरं षटक यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने फटका फसलाय. फ्री होम डिलिव्हरी देण्यात आली आहे. फलंदाज होईल बाद. अगदी घरपोच सेवा. धक्का क्रमांक 3 लागेल रिया 11 संघाला. फलंदाज बाद. तिसरा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. निलेश भुईर यांना तुम्ही पाहतायत. अंडी डेकोरेटर्स अफाट मेहनत. सध्या तरी आपण पाहतो प्रत्येक क्रीडानगरीला रंगोरंगोटी करण्याचं काम जिथे काही कमी तर नाही आहे. प्रत्येक गोष्टीची पडताळणी करत असताना आपण पाहतोय. विशेष कौतुक त्यांचंही करावं लागेल. षटक क्रमांक 3 मध्ये धनंजय आणि पहिल्याच बॉलमध्ये या ठिकाणी त्याला मिळाली विकेट. बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये रोशन सूरजच्या साथीनं दाखल झाला. 55 धावांचं टार्गेट आहे, परंतु आता थोडंसं ते अवघड वाटू लागलंय. बॅटची लिडिंग एज. आणखीन एक फलंदाज होईल बाद. बिग विकेट, बिग लॉस. 1 मोर विकेट डाऊन. परतावा लागेल रोशनला सुद्धा माघारी. ज्या पावलांनी तो आतमध्ये आलाय त्याच पावलांनी या ठिकाणी माघारी परतत असताना आपण पाहतोय. धक्का लागेल चौथा रिया 11 संघाला. या मॅच मध्ये धावत संख्या कमी पाहायला मिळाली असं वाटलं होतं. सहज सोप्या पद्धतीने अनिल माळी सर या धावा चेस केल्या जातील, परंतु म्हटलं जातं ना, किस्मत सबको मौका देती है परंतु मेहनत सबको चौका देती है. सध्या मैदानाच्या आतमध्ये जी पडझड पाहायला मिळते आहे. अगदी सुधीर, अमोल, नीतू माळी, रोशन हे फलंदाज बाद झालेत. खूप स्वस्तामध्ये फलंदाज या ठिकाणी माघारी परतलेत. सूरज सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतो. तो 3ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे आणि आता सध्या 6व्या क्रमांकावरती आहे. भगवान त्याला साथ देण्यासाठी आलेला आहे. ऑन अ हॅट्रिक बॉल धनंजयला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी आहे. धनंजयचं कौतुक करावं लागेल. ओ भन्नाट वेग, काय जबरदस्त स्पीड आपल्याला पाहायला मिळतोय. ॲक्युरेट टप्पा आपण पाहतोय. पडल्यानंतर आपण पाहतोय सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट बॉल. प्रचंड वेगवान चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत सध्या. इम्प्रेसिव्ह कामगिरी. गुरुदादा बस्ते देखील माझा आनंद घेत असतील. अगदी आपण पाहतोय संघाचे संघ मालक सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. कौतुक करावं लागेल. 2 विकेट्स नंतर डॉट बॉल. धनंजयचा कारनामा सध्या आपण पाहतोय. यावेळेस लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट. बॉल चाललाय सीमा पार. स्क्रीन समोर आलेला हा दर्जेदार KPL चौका. धावफलक पुढे चाललाय. इथून मात्र चौकार षटकारांची नितांत गरज आहे. फटके यायला हवेत. रिया 11 संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. सहमत नाही आहेत. मुद्दा पठाण सर यांना तुम्ही पाहतायत. बाटकट हलकासा स्पर्श झाला हेच पंच दाखवतात आणि या ठिकाणी एक सिंगल धाव घेण्यात आली आहे.
सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 धावा. सध्या आपण पाहतोय कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष सन्माननीय अभिषेकजी गायकर साहेब या बातचा आनंद घेत आहेत. उपाध्यक्ष अभि देवगरे सर देखील या मातचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व कमिटी मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत कारण त्यांच्याच मान्यतेने ही स्पर्धा चालू आहे. मैस्टामिक स्टोक बड विकेटला आपण पाहतोय. टिपली सुंदर सेल आणखीन एक फलंदाजाचा संपलाय खेळ. रिया 11 संघ आपण पाहतोय पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय. 55 धावांचं टार्गेट असताना जाऊन पोहोचलंय ते 20 वरती. येणारे 18 बॉल 35 धावांची गरज. ही माय भूमी ही जन्मभूमी. बीस धावा धाव फलकावरती आहेत. रिया 11 संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सेकंड मॅच दुसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो आणि सध्या 18 बॉल 35 धावांची गरज या मॅच मध्ये. जो बॅटर सध्या आपण पाहतोय रोहन काळन मैदानावरती दाखल झालाय. भगवान आणि रोहन ही जोडी मैदानावरती खेळतीये. 18 बॉल 35 धावांची गरज आहे. जवळजवळ 12च्या आसपास प्रति षटकामागे सरासरी सध्या ठेवावी लागेल. बॅटिंग करत असताना रिया 11 संघाला. हो क्लीन बोल्ड फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. काय गोलंदाजी करतायत अजय भस्माला आपण पाहतोय ज्याने दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. थोडंसं तिकडे महागडं ठरला परंतु पहिलाच बॉलवरती विकेट प्रस्थापित केली आहे. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. का प्रतिम गोलंदाजी अजय भस्मा. बैगवान चेंडू टाकण्यात आला जलद गतीने. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज अजय भस्मा पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि आता सध्या जे बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला अजय. यावेळेस ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू घरंगळत चालाय. स्वतः अजय भस्मा चेंडूवरती वेगाने पोहोचलेत. एकच मिळणारे. काय फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहतोय. इतकी चालाखी या खेळाडूकडे पाहायला मिळते. अप्रतिम सध्या तरी कामगिरी या ठिकाणी ड्रायव्हिंग सीट वरती सध्या गुरु 11 शेलू संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 54 धावा बनवल्यानंतर असं वाटलं होतं की 6 षटकांमध्ये या धावा सहज सोप्या पद्धतीने बनवू शकल्या जातील परंतु गोलंदाजी अतिशय तिखट आणि भेदक मारा. मग त्यामध्ये धनंजय असेल अजय भस्मा सारखे गोलंदाज असेल तर मात्र कमालच पाहायला मिळते. ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा आपण पाहतो. डीप मध्ये बॉल चाललाय. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देण्यात आलंय. एकच मिळेल. ऑन द स्टंप पैकी होतीये. सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. सध्या आपण पाहतो एक पाऊल पुढे टाकतीये टीम रिया 11. 18 बॉल 35 धावांचं इक्वेशन होतं. सध्या आपण पाहिलं तर हे समीकरण तुम्हाला बदललेलं पाहायला मिळेल. उर्वरित 15 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका चौकार षटकार सामना लवकर क्लोज
जवळ आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. लेग स्टिकला बीट करत हा बॉल चालला. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अवांतर धाव मिळेल एक्स्ट्राच्या रूपानं. इक्वेशन पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो वारंवार तुम्हाला चेंज झालेलं पाहायला मिळणार आहे. कारण चौकार षटकार आल्यानंतर सामना लवकर क्लोज होईल, लवकर जवळ आल्यासारखं वाटेल. परंतु या ठिकाणी सिंगल डबलला जर प्राधान्य दिलं तर सामना थोडंसं कठीण झाल्यासारखं वाटेल. ते म्हणजे द्वितीय सत्रामध्ये उत्तर अर्धामध्ये रिया 11 संघाला चांगले मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. वेळ बदलायला वेळ लागणार नाहीये. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो मी इकडे आहे हे दाखवलं बॅटर अजयने. बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय खणखणीत KPL षटकार. तर अजयने हेच सांगितलंय, कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन किस पर भारी है. आणखीन एक बॉल बॅटच्या रडार मध्ये. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिलं असेल CU लेटर. पुन्हा भेटू. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. सलग लागोपाठचा अब की बार फिर एक बार या ठिकाणी षटकार पाहायला मिळालाय. 2 लागोपाठचे षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा आता सध्या तरी या ठिकाणी डगआउट मध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 35 वरती. कर्जत रिअल्टर्स यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अजून एक षटकार आला तर. ओ यावेळेस ऑन साइडला अगदी चेंडू बॅटचा हलकासा संपर्क झाला. एक धाव तिकडे घेण्यात आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 36 वरती. सध्या आता क्रीडा नगरीला या ठिकाणी आग लागतीये. 2 षटकार आल्यानंतर हालचालींना वेग प्राप्त झालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 36 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर अजय बसमावरती आक्रमण करण्यात आलं. आणि उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज. या सरबाड आपण पाहतोय सन्माननीय प्रीतीजी बोंबे, अंकुजी बोंबे आणि सुशांतजी दलवी, आकाशजी गंगावडे आणि शुभमजी कारले यांच्या ठिकाणी आगमन झाले. याही मान्यवरांचं कर्जत प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी सहर्ष मनपूर्वक स्वागत. ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी या बाईक स्पॉन्सर केली आहे ते प्रीतेजी बोंबे आणि अंकुजी बोंबे यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अनेक दानशूर दाते ज्यांनी सरळ हाताने या ठिकाणी स्पर्धेला विशेष मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. म्हटलं जाताना देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे अशी एक कविता आहे मराठीमध्ये. आणि आता सध्या असे सर्व दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काही मान्यवरांचं नुसतं येणं नसतं तर ते हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं असतं. 12 बॉल 19 धावांची गरज. या आपण मॅचकडे जाऊ. एका बाजूला गुरु 11 खेळतोय तर दुसऱ्या बाजूला रिया 11. या 2 संघांमध्ये चालू असलेला एक अतितटीचा सामना आहे. हो चांगला फटका लॉफ्ट हिट. हिट आपण पाहतोय अभिनव भारत स्टँड मध्ये चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक आलेला खणखणीत A1 क्वालिटीचा KPL षटकार. आतमध्ये सांगतायत अरे आ देखिए जरा किसमें कितना है दम. काय बॅटिंग करतायत. जर तुम्हाला सुखाची हिरवळ पाहिजे असेल तर प्रथमतः दुःखाचा डोंगर तुम्हाला पार करावा लागेल. सध्या अडचणीत असलेला संघ मैदानाच्या आतमध्ये काय बहरतोय, काय बॅटिंग करतोय अजय. गोलंदाज प्रेमच्या विरोधात
ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला वळवण्यात आलंय. एक सिंगल धाव तिकडे मिळेल. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एका धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या स्कोर कार्ड वरती स्कोर मोज ऑन 43 43 धावा. 55 धावांचं लक्ष्य. अजूनही 12 धावा बनवाव्या लागतील. सुरुवात अप्रतिम केली या षटकाची अटॅकिंग क्रिकेट. 6 बॉल मध्ये 21 धावांवरती नाबाद खेळतो अजय. त्याला 7 मिळतीये फलंदाज रोहन काळंची. 10 बॉल विजयासाठी 12ची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे या मॅच मध्ये देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. ओ चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड करतायत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. केतन धुळेला आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने प्रोटेक्शन देण्यात आलं. पेट्रोलिंग करतायत अगदी सीमारेषी लगत. क्रडांगण थोडंसं अगदी आपण पाहतो बाउंड्री लाईन आपल्याला डिस्टन्स थोडंसं कमी पाहायला मिळतंय, परंतु इथं बॅटर्सला त्याचा बेनिफिट त्याचा ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे. ओ आपटी देण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स. पंच ज्या ठिकाणी वाईटची घोषणा करतात. अवांतर धाव इथे मिळेल. एक्स्ट्रा 1 धाव या ठिकाणी धाव फलकामध्ये जोडली जाते आणि आता 55चं टार्गेट असताना 45 पर्यंत पोहोचली आहे टीम रिया 11. सुरुवातीला आपण पाहिलं तर गुरु 11 संघ ड्रायव्हिंग सीट वरती होता. त्यानंतर अजयच्या बॅटमधून आलेले 3 खणखणीत षटकार संघाला पुन्हा एकदा आपल्या बाजूनं या ठिकाणी खेचून हणलाय. इथेच टिपली सुंदर सेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. परतावा लागेल बॅटर अजयला. बाघारे या बादची प्राइज विकेट. फलंदाज बाद. ने मात्र विजयाची स्वप्न दाखवले तो अजय मात्र परतीच्या प्रवासाला सध्या लागलेला आहे. काही मान्यवरांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होणार आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतात तो क्षण अगदी जवळ आलेला आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत, सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आणि सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी या स्पर्धेला आपण एन्जॉय करणार आहोत. 45 धावा धाव फलकामध्ये विकेट आली आणि आता सध्या शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. स्टील 2 टू गो. फुल टॉस बॉल ऑन साइड ऑन ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल हो नाही करत असताना दुसरी धाव इकडे वेगाने बळेल जलद गतीने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग अल्सो. या ठिकाणी 2 खेळाडूंमध्ये तालमेल संवाद होणं गरजेचं आहे आणि तशाच काही गोष्टी घडल्या आणि या ठिकाणी आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि या 2 धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 47 वरती. 55 धावांचं लक्ष्य. 7 बॉल 8ची गरज. अगदी आपण पाहतोय सात बॉल आणि 8 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर ची मॅच. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉंग ऑनला व्ही शेप मध्ये. एक सिंगल मिळेल. सध्या रिया 11 संघाच्या बॅटर्सला माहिती आहे एक धाव फार महत्वाची आहे आणि ती 1 धाव या ठिकाणी कंप्लीट सुद्धा करण्यात आली आहे. धावा बनले 4. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा आणि आता येणारे 6 बॉल 7 धावांची गरज. सामना थोडासा स्पीडअप करायचं विनंती राहील. यानंतर विनर वर्सेस विनर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 40-40 वॉरियर्स. त्याच्या अगोदर या ठिकाणी आपला कार्यक्रम सुद्धा होणार आहे. आपल्या वीर हुतात्म्यांना या ठिकाणी आपण विनम्र अभिवादन करून या स्पर्धेला सुरुवात केली आहे. एक क्रांती ज्योत या ठिकाणी आपल्याला
पाहायला मिळेल. आपल्या सर्वांच्या लक्षात राहील असं हे पर्व या ठिकाणी तुम्ही पाहत आहात. खरं तर जय हनुमान क्रिकेट संघ वरई झांजे ब्रदर्स आयोजित कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा तुम्ही पाहतात. 9व्या पर्वात कर्जत प्रीमियर लीग 2026 चे पर्व आहे. अत्यंत सुंदर ही स्पर्धा आपण पाहतोय. 6 बॉल 7 धावांची गरज सध्या अंतिम षटकामध्ये. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज दर्शन. पहिलाच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न. पॉइंटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल फेक झाली आहे, परंतु बॅकअप फार उशिरा आलेला आहे. एक्झॅक्टली यष्ट्यांवरती जर चेंडू आला असता तर कुठेतरी क्लोज डिसिजन अनिल माळी सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं असं. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा थ्रो वाईड आला, तिकडे बॅकअप मिळालं. एक सिंगल धाव घेण्यात आली आहे. एक धाव फार महत्वाची या मॅच मध्ये. जर सामना बरोबरी जरी सुटला तरी सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो हे माहिती आहे रिया 11 संघाला. परंतु इथे विकेट हवी आहे गुरु 11 संघाला या मॅच मध्ये. सामना जिंकायचा असेल तर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय विकेट, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना या ठिकाणी जिंकलाय टीम रिया 11 संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि याच दरम्यान आमच्या सर्व मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं कर्जत प्रीमियर लीग 2026 मध्ये या ठिकाणी हार्दिक मनपूर्वक स्वागत. सन्माननीय महेंद्रदादा थोरवे यांचे बंधू सन्माननीय मनोहरदादा थोरवे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. माजी उपसभापती पंचायत समिती कर्जत यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अनेक त्यांचे शिलेदार या ठिकाणी त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. त्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक स्वागत. शोधून शिल्ला